नमस्कार, मी शिल्पाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे मी बनवत आहे साबुदाणा खिचडी. त्यासाठी टाकलेले आहे हा साबुदाणा, हे 2 वाटी साबुदाणा आहे. त्याच्यामध्ये टाकलेले आहे 1 वाटी शेंगदाणे, त्याची भाजून कूट केले आहे आणि हे तुपामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, याला छान असं आपल्याला कढईमध्ये परतायचं आहे. श्रावणचा शेवटचा सोमवार आहे आणि त्यासाठी मी हे खास फराळ बनवत आहे. तुम्ही बघू शकता. आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे हिरवी मिरची. हिरवी मिरची तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी 4-5 हिरवी मिरची घेतलेली आहे. आता याला पण छान असं आपल्याला साबुदाण्याच्या याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला टाकायचं चवीपुरतं मीठ. मीठ ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला मंद आचेवर याला छान असं शिजू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. याला आता 5 मिनिट आपण असंच ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली छान असे परतलेले आहे. आता सोबत टाकायचे आपल्याला हे उकडलेले बटाटे आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला छान असा साबुदाणा खिचडी तयार आहे. आता आपण करू प्लेटिंग. फक्त आपली साबुदाणा खिचडी छान अशी ताटमध्ये घेतलेली आहे. इथे घेतले आहे दही, इथे घेतले आहे हिरवी मिरची. तर तुम्हाला माझी अशी साबुदाणा खिचडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा शिल्पाच किचन.